हां, तर आजच्या स्टोरीचं नाव आहे द मंकी अँड द स्नेक चार्मर. तर एक असा स्नेक चार्मर असतो. स्नेक चार्मर म्हणजे त्याला ना मराठीमध्ये गारुडी म्हणतात. त्याच्याजवळ एक इन्स्ट्रुमेंट असते. वेन दॅट पर्सन प्लेज दॅट इन्स्ट्रुमेंट नो, सो तो जो स्नेक आहे तो एक डान्स करतो और सॉर्ट ऑफ मूव्स करतो. मूव्ह असा म्हणजे तो डब्यातून बाहेर निघतो ना, हा डान्स करायला लागतो. सो त्याला म्हणतात स्नेक चार्मर. देअर वॉज वन्स अ स्नेक चार्मर. ही ओन्ड सम स्नेक्स अँड अ मंकी. त्याच्याजवळ काय होतं, एक स्नेक्स होते आणि मंकी होते. ही वॉज अ व्हेरी मीन टू हिज पेट. तो त्याच्या पेटला खूप त्रास द्यायचा या मंकीला, स्नेक्सला. जर त्यांनी काम चांगलं नाही केलं किंवा परफॉर्मन्स चांगला नाही केला तर तो त्यांना मारायचा. वन नाईट आफ्टर बीइंग बिटन बाय हिज ओनर, द मंकी रॅन अवे. The snake charmer noticed that people were not enjoying his show without the monkey. त्याने एक दिवस मंकीला खूप मारला, त्याच्यामुळे तो मंकी की नाही पळून निघून चालला गेला. आणि मग लोकांना काय होतं की फक्त स्नेकला पण बोर व्हायचे, त्यांना ते मंकीचे डान्स पण आवडायचे. मंकी चालला गेला तेव्हापासून याचा शो डाऊन व्हायला लागला, याला लोक कमी यायला लागले. मग हा काय केला, जंगलमध्ये जाऊन त्या मंकीला शोधायला लागला. सर्च ऑफ हिम अँड फाउंड हिम सिटिंग ऑन अ ब्रांचेस ऑफ द ट्री. तो कुठेतरी झाडावर बसला होता. मग हा त्याला खूप रिक्वेस्ट करायला लागला. ओ डिअर पेट, आय हॅव मिस्ड यू सो मच, लेट्स गो होम, ही क्राईड. त्याने त्याला खूप रिक्वेस्ट केली की प्लीज मंकी, चल ना, मला तुझी खूप आठवण येत आहे. मंकीला माहिती होतं, मंकी हुशार होता. तो म्हणतो, यू लायर, यू केम लुकिंग फॉर मी नॉट आउट ऑफ लव्ह, बट बिकॉज यू हॅव रिअलाइज दॅट विदाउट मी युअर अर्निंग हॅव गॉन डाऊन. मंकीला माहिती होतं की आपण नाही आहे म्हणून शो याचा डाऊन झाला आहे, याला लोक जास्त लाईक नाही करत आहे, म्हणून हा आपल्याला लव्ह करतो किंवा आपली रिस्पेक्ट करतो म्हणून इथे आलेला नाही आहे. सो याची अर्निंग, याचं जे पैसे कमवायचं होतं ते कमी झालेलं आहे याचं. सो इथे हा आलेला आहे आपल्याला घ्यायला. आणि द स्नेक चार्मर हॅड टू रिटर्न होम एम्प्टी हँडेड, बट लर्न अन इम्पॉर्टंट लेसन. वन मस्ट शो लव्ह अँड रिस्पेक्ट टू ॲनिमल्स ॲज वेल. त्याला काय केलं, त्या मंकीने त्याच्या घरी त्याच्यासोबत गेलाच नाही. तो म्हणाला, मी येणार नाही, कारण तुझं काम असलं की तू येतो, काम नसलं की तू नाही येत, असं आहे ना. सो कुठलंही ॲनिमल्स, 1-2 रुपीज भेटायचे नाही मनी मिळायचे ते नाही माहिती मला, पण ॲनिमल्सला सुद्धा लव आणि रिस्पेक्ट केली पाहिजे. त्यांना असं मारायचं नाही की परफॉर्मन्स चांगला नाही केला आजच्या शोमध्ये तर त्याला मारायचं, असं नाही. आणि काम असेल तर पुन्हा घेऊन यायचं. सो त्यांना सुद्धा लव आणि रिस्पेक्ट दिली पाहिजे. मॉरल ऑफ द स्टोरी, ॲनिमल्स शुड बी ट्रीटेड लाईक ह्युमन्स. जसं ह्युमन्सला, आपल्या माणसांना फिलिंग्स आहेत, ॲनिमल्सला सुद्धा असतात. त्यांना हर्ट करायचं नाही. नाही. ओके, थँक्यू, बाय बाय.